काय प्रकार आहे? अंबड आणि घनसावंगी तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या काही तक्रारी होत्या, काही पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी होत्या. मुळापर्यंत ही सगळी माहिती मी गोळा केली. 100 कोटी रुपयाचा घोटाळा झाल्याची तक्रार शासनाकडे केली. माननीय महसूल मंत्र्यांनी त्याची चौकशी लावली. जिल्हा अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमवली. 2 डेप्युटी कलेक्टर आणि तहसीलदार अशी ती कमिटी नेमवली. रेकॉर्ड तपासलं. अंबड आणि घनसावंगीतल्या 36,000 शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत अनुदान मिळालेलं नाहीये. या 36,000 शेतकऱ्यांना जे अनुदान मिळायचं ते अनुदान बीड जिल्ह्यामध्ये गेलं आणि ते अनुदान अहिल्यानगर जिल्ह्यात गेलं. 24 कोटी रुपये गेले. हे बोगस लाभार्थी तयार केले, बोगस याद्या तयार केल्या. हे तपासण्याची जबाबदारी घनसावंगीच्या तहसीलदारची होती, अंबडच्या तहसीलदारची होती. याद्या स्क्रुटनी करणं, तपासणी करणं आणि मग वर पाठवणं. आणि हा घोटाळा झाला तर तहसीलदारच्या खात्यातून, तहसीलदारच्या अकाउंटमधून चोरी झालेली आहे. 79 कोटीची चोरी आहे. हा भ्रष्टाचार आहे. आणि कोण चौकशी करतं? एक डेप्युटी कलेक्टर दर्जाचा अधिकारी तहसीलदारची चौकशी करतो आणि चौकशीमध्ये त्यांना सेफ करण्याचा प्रयत्न होतोय. हा प्रस्ताव श्रीकृष्ण पांचाळ जिल्हाधिकारी असताना त्यांनी शासनाला अहवाल पाठवला. 72 पानाचा अहवाल आहे. 74 लोक दोषी आहेत. 2 तहसीलदारच्या खात्यातून 24 कोटी रुपये बाहेरच्या जिल्ह्यात गेले कसे? दोन्ही तहसीलदार ही चोरी होताना कुंभकर्णासारखे झोपले होते का? माननीय मंत्री मदत पुनर्वसन आशिष जयस्वाल यांनी सभागृहाला आश्वासन दिलं की आम्ही 74 लोकांवर गुन्हे दाखल करू, 74 लोकांचं निलंबन करू. वरच्या सभागृहात एकमुखानं सगळ्या पक्षाचे आमदार एकत्र आले. हा प्रश्न उपस्थित केला. तिथेही उत्तर तेच आलं महसूल मंत्री महोदयांचं की आम्ही सगळ्यांवर गुन्हा दाखल करतोय. माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी कलेक्टरच्या कार्यालयात मिटिंग घेतली. या मिटिंगला माननीय खोतकर साहेब, माननीय नारायण कुचे साहेब, आम्ही सगळे आमदार होतो. आणि आमच्या सर्वांच्या उपस्थितीत महसूल मंत्र्यांनी सूचना दिल्या की 74 लोकांवर गुन्हे दाखल करा. कमिशनरला आदेश दिले, कलेक्टरला आदेश दिले, SP ला आदेश दिले. आणि एवढंही सांगितलं की आमदार, खासदार, मंत्री कोणाचाही फोन आला तरी ऐकायचं नाही, गुन्हे दाखल करा. SP न होय म्हणून सांगितलं, कलेक्टरनं होय म्हणून सांगितलं. 74 लोक जर दोषी नसतील त्याच्यात कोणी तर ते पोलीस तपासात सुटतील. पण आता जर त्यांच्यावर FR होत नसेल, विभागीय चौकशी चालू आहे, त्याची कारवाई होणारच, निलंबन होणारच. पण फौजदारी गुन्हा तुम्ही तलाट्यावर करता, फौजदारी गुन्हा तुम्ही ग्रामसेवक करता, कृषी सहाय्यकावर करता. मग फौजदारी गुन्हे ज्या मुख्य आरोपी तहसीलदार घनसावंगी, तहसीलदार अंबड यांच्यावर का कारवाई होत नाही? तर मी कलेक्टरच्या विरोधात हक्कभंग आणणार आहे. नेमकं या 74 जणांपैकी फक्त 28 जणांवर कारवाई झालेली, मग बाकीच्या लोकांना अभय कोण देतंय? मी आपल्याला तेच सांगितलंय की काही लोकांना याच्यातून वगळलेलं आहे आणि काही लोकांवर कारवाई झालेली आहे. मुख्य आरोपी आहेत त्याच्यात अंबड आणि घनसावंगीचे 2 तहसीलदार, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्याच्या संदर्भातला हक्कभंग विधानसभेत येईल. लोणीकर साहेब, पालकमंत्री आहात, तुम्ही जर अशी परिस्थिती प्रश्न उपस्थित करायला लागले तर आम्ही बाकीचा हातबल आहोत. हे बघा, सत्ताधारी पक्षाचे लोक माझे जर त्यावेळेला मी पालकमंत्री नव्हतो, त्यावेळेला पंकजा मुंडे पालकमंत्री नव्हत्या आणि पंकजाताई पालकमंत्री नव्हत्या. सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी भ्रष्टाचार झाला तर बोलायचं नाही असं कोणी सांगितलं तुम्हाला? हे शेतकऱ्यांचे पैसे खाल्लेत आणि शेतकऱ्यांचे पैसे खाणाऱ्या अधिकाऱ्यांना आम्ही जिल्ह्यातले सगळे लोकप्रतिनिधी एकत्र आहेत, सगळे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.